हॅलो, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. तर आज आपण पाहणार आहोत पावभाजी रेसिपी. इथे मी बारीक चिरलेला कांदा परतून घेतलेला आहे, शिमला मिरची त्यामध्ये टाकली. आता टोमॅटो टाकणार आहे आणि मी बटाट्याचे बारीक काप करून पाण्यामध्ये ठेवलेला आहे बटाटा. आता हे छान असं परतून घ्यायचं आहे सर्व. यामध्ये बटाटे कापून टाकताना कापले की ती पाण्यामध्ये ठेवायची, त्यामुळे त्याचा काळसरपणा आणि आपल्या जे शरीराला जे आवश्यक नाही जे आता मी फ्लावर त्यामध्ये कापून टाकणार आहे. काही टाकलेली आहे, काही टाकणार आहे. हे सर्व छान असं तेल टाकून परतून घेतलं. आता आलं लसूण सोलून घेतलेलं आहे आणि आलं लसूण याचे दोन आपले पोहे खाण्याचे चमचा एवढे 2 चमचे त्यामध्ये आलं लसणाची पेस्ट टाकायची. त्यानंतर मी 4 चमचे पावभाजी मसाला, सुहानाचा पावभाजी मसाला टाकलेला आहे. 3 चमचे धना पावडर टाकलेली आहे. त्यानंतर अर्धा चमचा लाल तिखट, हळद पावडर मी ऑलरेडी आधीच टाकलेली आहे. आता हे छान असं परतून घ्यायचं. मग त्यानंतर मी 2 ते 3 मिनिट परतून घेतल्यावरती मी पाणी टाकलेलं आहे. जास्त पाणी टाकून मंद आचेवर जर तुम्ही हे कुकरच्या शिट्ट्या घेतल्या तर पावभाजी खूप छान होते. चवीनुसार मीठ पण टाकलेलं आहे मी. मॅश करून घेतलेली मी. त्यानंतर एका बाउलमध्ये काढलेली आहे, त्यावरती बटर आणि कोथिंबीर टाकायची. बटर टाकले, कोथिंबीर पण टाकलेली आहे. आणि तुम्ही जर पावासंग खाणार असेल तर पाव गरम करून अशा पद्धतीत खाल्ली तरी चालेल, किंवा